कुणाना व्यर्थ शिनवावे. सुमा सोडता बाकी सर्वांची परीक्षा संपली. सुट्टी लागली. आता खूप खेळायची, धमाल करायची, हास्यविनोद करायचे, गाणी म्हणायची. कधी ह्याच्या घरी, कधी त्याच्या घरी जायची. आज सगळे बंडूच्या घरी जमले होते. खूप गप्पा रंगल्या होत्या, गमतीजमती चालल्या होत्या. मित्रमंडळी दंगा करत होती. अवघे घर दणानून सोडले होते. गोंगाट ऐकून बंडूची आई म्हणाली, "अरे, किती गोंगाट करताय? घरात आजोबा झोपले आहेत. त्यांना बरं नाही. सुमा अभ्यास करते आहे. तुम्ही खेळा, हसा, मौज करा, पण इतरांना आपला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. इतरांची काळजी घेतात तीच माणसे मोठी होतात. मी तुम्हाला अशाच एका मोठ्या माणसाची गोष्ट सांगते, ऐका." गोष्ट म्हणल्यावर मुले कानटाव करून ऐकायला बसली. "तुम्ही सर्वजण ज्या शाळेत शिकता ती शाळा कोणी सुरू केली माहिती आहे?" मुले नाही म्हणाली. मग आईने सांगितले, "ती शाळा सुरू केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी." संजूने कुतूहलाने बंडूच्या आईला विचारले, "हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कोण ग?" "अरे, आपल्या देशात जी अनेक मोठी मोठी माणसे होऊन गेली त्यापैकीच ते एक होते. लोक त्यांना भाऊसाहेब म्हणत." आई सांगू लागली, "एकदा भाऊसाहेब प्रवास करत होते. त्यांच्या असे लक्षात आले की अमरावतीला आपण अपरात्रीच पोचणार. चालकाच्या डोळ्यात झोप होती. त्याला आरामाची आवश्यकता होती. चालकाला भाऊसाहेब म्हणाले, 'आपण वाटेतच थोडा वेळ थांबू.' भाऊसाहेबांचा गोतावळा मोठा, ओळखी फार, नातलगही पुष्कळ, मित्र अनेक, शिवाय त्या वाटेवर त्यांच्या शाळाही होत्या. कुठेही जाऊन झोपता आले असते, पण भाऊसाहेबांनी तसे केले नाही. भाऊसाहेब चालकाला म्हणाले, 'एवढ्या रात्री कुठे गेलो तरी लोकांची झोपमोड होणार. दिवसभर काम करून ते थकले असतात. त्यांना अपरात्री त्रास देणे बरोबर नाही. इथेच सडकेच्या कडेला गाडी लाव. आपण गाडीतच झोपू.' असे म्हणून भाऊसाहेब पाय पोटाशी दुमटून गाडीतच झोपले. अंथरूण नाही की पांघरूण नाही. स्वतः त्रास सहन केला, पण इतरांना कोणाला त्रास दिला नाही. भाऊसाहेबांनी विदर्भात शिक्षणाचे फार मोठे कार्य केले. शाळा, महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे खेड्यापाड्यातील गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. शिक्षणाने त्यांची प्रगती झाली. इतरांना सुख मिळावे म्हणून भाऊसाहेबांनी आपले आयुष्य झिजवले. अशा थोर माणसाच्या शाळेत तुम्ही शिकता हे लक्षात घ्या. बसा आता खेळत." असे म्हणून आई स्वयंपाकघरात गेली. मुले खेळत बसली, पण नंतर त्यांचा आरडाओरडा कोणाच्याही कानी पडला नाही.